या रविवारी येत आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्याचा आणि शुभ मानला जातो. शास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो त्याचे फळ अक्षय म्हणजेच कधीही संपत नाही असे मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी आपण घरामध्ये कोणती छोटी कामे करून सुखशांती आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर एक अतिशय प्रभावी असा हा उपाय. तुम्हाला कितीही मोठी अडचण आली तरीही चालेल, पण आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या उपायामुळे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचा आपला पितृदोष नष्ट होईल, दारिद्र्य संपेल आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया. याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली आणि भगवान परशुरामांचा जन्मही झाला असे मानले जाते. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केल्यास त्यात यश नक्की मिळते. या दिवशी पाण्याचा माठ किंवा कलश दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्याला पाणी पाजणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. शक्य असल्यास सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरेदी करावी. जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर घरातील लक्ष्मी म्हणून धने किंवा खडा मीठ नक्की विकत घ्यावे. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने अन्नदान आणि पाणीदान केल्याने घरातील इडापिडा दूर होतात आणि पितृदोष शांत होतो. रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावावे आणि उंबरठ्याची पूजा करावी. लक्ष्मीला प्रिय असलेली कमळाची फुले आणि गुलाबाची फुले अर्पण करावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघरात नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा आम्रखंड आणि त्याचबरोबर आमरसाचा बेत देखील केला जातो. देवाला हा नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीची पाने आवर्जून घालावी. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपण अनेक चांगले उपाय करतो, पण नकळत काही चुका केल्या तर त्या दिवसाचे पूर्ण फळ मिळत नाही. अक्षय तृतीयेला कोणकोणत्या चुका टाळायच्या असतात तर घरात वाद आणि नकारात्मकता पसरेल असा कोणताही शब्द तोंडामधून काढू नका. अक्षय तृतीया हा आनंदाचा सण आहे. या दिवशी घरामध्ये वादविवाद, भांडण किंवा कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरात कलह असतो तिथे लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे या दिवशी मन शांत ठेवा आणि घरात प्रसन्न वातावरण ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी घर, विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि देवघर अस्वच्छ ठेवू नका. कचरा किंवा अडगळ या दिवशी घरातून बाहेर काढावी. स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा वास असतो हे नेहमी लक्षात ठेवा. हा दिवस दानाचा मानला जातो. जर तुमच्या दारात कोणी गरजू व्यक्ती किंवा भिक्षुक आला तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या शक्तीनुसार त्यांना अन्न, पाणी किंवा दान नक्की द्या. कोणालाही दुखावून आपण मिळवलेले पुण्य अक्षय राहत नाही. अक्षय तृतीया हा सात्विक दिवस आहे. या दिवशी घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान टाळावे. शक्य असल्यास तामसिक आणि गोड नैवेद्य बनवून देवाला अर्पण करावा. या दिवशी कोणाकडून पैसे उधार घेणे किंवा कोणाला पैसे उधार देणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी व्यवहार केल्याने घरातील बरकत कमी होऊ शकते. जे काही आहे त्यात समाधानी राहून लक्ष्मीची पूजा करावी. कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे या दिवशी टाळावे. आपल्या वाणीतून कोणालाही त्रास होईल असे शब्द काढू नका, कारण या दिवशी उच्चारलेला शब्द आणि केलेले कर्म अक्षय राहते. या सर्व चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत. अक्षय तृतीयेला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामध्ये चुकूनही घरामध्ये लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणू नका. त्याचबरोबर धारदार वस्तू ज्यामध्ये चाकू असेल, कातर असेल, सुरी असेल तर अशा वस्तू चुकूनही घरामध्ये खरेदी करून आणू नका. त्याचबरोबर या दिवशी चुकून कोणाचाही अपमान करू नका. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, म्हणून वाईट कर्मांचा साठा करण्यापेक्षा या दिवशी जास्तीत जास्त चांगली कामे करून पुण्याचा साठा करा. तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. कोण उपाय करत आहे, सेवा करत आहे त्याबद्दल ते संपूर्ण बघत असतात आणि त्याच्या कष्टाचं, त्याच्या नशिबाचं फळ देण्याचं काम हे त्याला करत असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी घरामध्ये कनकधारा स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. आणि हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगते तर ते देखील आपल्याला करायचे असतात. यंदाची अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारी ठरणार आहे. कितीही मोठी अडचण असू दे, गरिबी असो किंवा शत्रूंचा त्रास, या अक्षय तृतीयेला अंघोळीच्या पाण्यात फक्त एक खास वस्तू टाकून पहा. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमचे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. 7 पिढ्यांचा पितृदोष
क्षणात नष्ट होईल. ही वस्तू कोणती आणि ती का टाकायची ते आपण पाहणार आहोत. बघा, तुमच्या प्रगतीवर जळणारे किंवा गुप्तपणे त्रास देणारे शत्रू शांत होतात. त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा घरात सतत कटकटी असतील तर समजून जा की पितृदोष आहे. हा उपाय 7 पिढ्यांचा दोष दूर करण्याची ताकद ठेवतो. तुमच्या शरीराभोवती असलेली नकारात्मक वलय दूर होऊन तुमची प्रतिकारशक्ती आणि मानसिक बळ वाढवते. अक्षय तृतीयेला हा स्नान विधी केल्याने लक्ष्मीची कायम कृपा राहते आणि घरात पैशांची आवक वाढते. शास्त्रात अक्षय तृतीयेला स्नानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण वापरत असलेल्या वस्तूंमध्ये नैसर्गिक आणि आध्यात्मिक ऊर्जा साठलेली असते. जेव्हा आपण ही विशिष्ट वस्तू पाण्यात टाकतो तेव्हा त्या पाण्याला तीर्थाचे स्वरूप प्राप्त होते. हे पाणी आपल्या शरीरावरील दोष धुवून काढते आणि आपल्या ग्रहांची स्थिती मजबूत करते. विशेषतः सूर्य आणि गुरुग्रहाला ते शुभ फळ मिळत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल तर हा उपाय आपण आवर्जून करायला पाहिजे. कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असतं. पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला हे सर्व शक्य होत नाही. त्यामुळेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे काही उपाय घरगुती सांगितले जातात जे आपण घरामध्येच केले तरीही आपल्याला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळत असतात. भगवान विष्णूंच्या घामातून उत्पन्न झालेली ही एक वस्तू आणि त्याचबरोबर शनिदेवांना अत्यंत प्रिय असणारी ही वस्तू जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान करता तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास इतका वाढतो की समोरचा शत्रू तुमचे नुकसान करण्याचा विचारही करू शकत नाही. पितृदोषासाठी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो, ज्यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला अक्षय तृतीयेला नक्की करायचा आहे. तुमच्या आयुष्यात येणारे सकारात्मक बदल तुम्हाला स्वतःला जाणवतील. हा कसा करायचा तर सकाळी लवकर उठायचं आहे. 8च्या अगोदर हा जर उपाय करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम. अक्षय तृतीयेला बादलीत थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. त्याचबरोबर लाल चंदन किंवा हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवतेच्या स्मरण करून तुम्हाला स्नान करायचे आहे. अशा पद्धतीने ह्या 3 वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. काळे तीळ, हळद किंवा लाल चंदन आणि गंगाजल. बघा, जे काळे तीळ आहे तर ते भगवान विष्णूंना आहेत. हळद ही देवी लक्ष्मीला प्रिय आहेत आणि गंगाजलामुळे 33 कोटी देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. आणि ह्या 3 वस्तू टाकून तुम्ही ज्या वेळेस अंघोळ करणार आहात ना तर त्यावेळेस मनामध्ये एक विश्वास ठेवायचा की मी जे काही करते त्याचा खूप चांगला फायदा हा मला होणार आहे. जर तुम्ही नकारात्मक विचार केले तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे या गोष्टी करत असताना ह्या सर्व जे उपाय करतो ते करत असताना एक सकारात्मक विचार, एक पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.